श्रीपादराजन शरण प्रपत्ती. श्रोते हो, 6वा अध्याय थोडासा मोठा आहे, त्यामुळे आपण असं करूया की 6 अध्यायाचे मी 3 भागात रूपांतर करते आणि पहिला भाग मी आज वदित करणार आहे. सुरुवात करूया. अध्याय 6 श्रीपादराजन शरण प्रपत्ती. नरसावधानींचे वृत्त. दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत. ते वटवृक्षासारखे आहेत. त्यांचे अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्याप्रमाणे आहेत. तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो. देवदानवांपासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे. त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो. पुनरुपी त्या शक्ती त्यांच्यातच विलीन होत असतात. पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्तत्वामध्येच समन्वय पावतात. प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते. मी पिटिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला. तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल माहिती सांगत असे. त्या व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे हे त्याला सांगता येत असे. त्याने श्री कुकुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्म कांती किती दूर व्यापून आहे आणि ती कोणत्या रंगाची आहे ह्याची परीक्षा करण्याचे ठरविले. त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीवल्लभांचे दर्शन झाले. त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युल्लतेच्या तुलनेची धवलकांती अप्रतिमपणे व्यापून होती. त्या धवलकांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले. ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली, बाबा, दुसऱ्याचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापून आहे याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवन काळ व्यर्थ करू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा थोडा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. सद्गती संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्यांचा, सर्व तत्वमूलांचा मूल असलेला दत्त मीच आहे. या कलियुगात पादगया क्षेत्रात महासिद्ध पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे. स्वामींच्या उपदेशाने त्याच्यातील पूर्ण वासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्रीपाद श्रीवल्लभांतच विलीन झाली. तो श्रीवल्लभांचे त्यांच्याच स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला. स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्रीवल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत. निळ्या रंगाची कांती असणारे श्रीप्रभू अनंत प्रेमाने, करुणेने भरलेले आहेत आणि या गुणांचे हे रंग निदर्शक आहेत. त्या योगाची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली. चतुर्वर्ण विभागात असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीचा वेददृष्ट्या निर्णय घ्यावा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा? कोणत्या वर्णाचा जन्म असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे? कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे? उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का? नसेल तर काही विशेष आहे का? मेधावी लोक म्हणजे काय? अशी चर्चा बराच वेळ गरम चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. सत्य ऋषीश्वर या नावाचे मल्लादी बापन्नावधानी पिटिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्ना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत. ते मुख्यतः सूर्याची, अग्नीची उपासना करीत. पिटिकापुरात झालेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती. यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली. सकल जनसमुदाय आनंदला. श्री शिवाई नरसिंहवर्मा नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्यऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली, परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिधा तेवढेच बापन्ना आर्य घेत असत. त्या द्रव्यास शुद्धी नसेल तर स्वीकार करीत नसत. श्रीवर्मांच्या विनंतीस त्याने नकार दिला. श्रीवर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचे नाव गायत्री असे होते. ती भरपूर दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. एकदा गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली. रस्ता विसरली असे वर्तमान श्रीवर्मांना कळाले. श्री बापन्ना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी
त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी प्रश्न केला. तेव्हा श्यामलांबापुरम म्हणजे सामर्लकोटा मध्ये खान साहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे. लगेच न दिल्यास तिचा वध होण्याची भीती आहे असे बापन्ना आर्य म्हणाले. वर्मांनी श्यामलांबापुरस मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापन्ना आर्यांना एक अट घातली. बापन्ना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी 3 एकर भूमी, निवासास योग्य असे घर बापन्ना आर्यांना त्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे. बापन्ना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे पातक प्राप्त होईल. बापन्ना आर्य संकट स्थितीत पडले. त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील आणि त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल. गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरेल आणि गायत्रीची रक्षा झाली. पिटिकापूर वासियांचे नशीब उघडले. श्री बापन्नावधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्ना आर्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा आणि सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभलक्षण असून ती चालते वेळी महाराणीच लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. श्री बापन्ना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांना पसरली. घडीकोटा आडनावाचा अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पिटिकापुरात आला. त्यांच्या घरी कालाग्नी शमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पलराज शर्मांचे मातृपितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजासमयी कालाग्नी शमनाने तो पिटिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक आपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बापन्नावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. श्री बापन्ना आर्याने दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली. श्री बापन्ना आर्य शनी प्रदोष समयास शिवाराधना करीत असत. घरातील स्त्रिया शनी प्रदोषा दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनी प्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापन्ना आर्यांबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होत. श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी सुमती आणि अप्पलराजूचा विवाह. एकेवेळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशत होती. त्यावेळी त्यातून वाणी झाली, बाबा बापन्ना आर्या, निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराजू शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा ह्या चराचर सृष्टींमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटप्पय्या श्रेष्ठींना, नरसिंहवर्माला, तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडलांतर्गत आईनविल्ली या गावातील राजवर्माचे बंधुमित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार चालला होता. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईन. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठीने राजशर्माच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळालेल्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह म्हणजे जुन्या काळातील नाणे ठरविली गेली. श्री श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास माझ्याकडे 1 पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवून विकतो. दान घेण्यास तुम्हास संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठीने जे सांगितले ते धर्मसम्मत आहे असा सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकारास दूर करण्यासच झाला आहे. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालदेवतेला आणि कर्मदेवतेला शाप दिला.
त्या शापास अनुसरून अज्ञानंधकाराचे प्रतीक स्वरूप जन्मांध शिशु आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शविणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती महाराणी आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवतेंचे, ऋषींची, सिद्धपुरुषांची, योग्यांची अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती. काही दिवसांनी जागृत अवस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी, मुनी अद्भुत दर्शन देत. देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव समयाचे नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाची शुभसूचक आहेत. सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले, बाई सुमती, रवीचे जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्रीराम अवताराचा संबंध आहे. कृत्तिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे. ह्याचा आणि श्रीकृष्ण अवताराचा संबंध आहे. पूर्वषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे आणि पुष्य नक्षत्रावर जन्मलेला शुक्राचा भार्गव रामाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेला शनीचा कुर्मावताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेष नक्षत्रावर जन्मलेला केतूचा मत्स्यावताराशी संबंध आहे. तू मला प्रश्न केलेला समय दैवी रहस्याशी संबंधित आहे आणि ह्या कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडाच्या स्थितिगतीला निर्देश देणारे श्री दत्तप्रभूच जन्मास येतील असे मला निश्चित वाटते. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.